चला मॅचला होते सुरुवात. अंतिम 3 मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहिला तर मग यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आई जीवदानी स्पोर्ट वाळीवचा हा संघ. तर दोन्ही टीमला आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. चला मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल सतीश जाबर. ओहो प्ले अँड मिस. हा डॉट बॉल. एका बाजूने आपण पाहतोय आई जीवदानी स्पोर्ट वाळीवचा संघ, दुसऱ्या बाजूने यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा. यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू आहे वाईट. ओव्हरच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. या स्पर्धेकरता आपण पाहतोय मालिकावीर सायकल जी स्पॉन्सर केली गेली आहे, आदरणीय सन्माननीय. ओहो बॅटची इनरेज काम तमाम. फलंदाज संदीप सामरे आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. स्वर्गवासी संदेश मनोहर गवळी यांच्या स्मरणार्थ मालिकावीरची सायकल या ठिकाणी आपण पाहतोय. सौजन्य कुणाल मनोहर गवळी यांच्याकडनं ती स्पॉन्सर केली गेली आहे. त्यानंतर 2 कूलर देखील आपण पाहतोय. स्वर्गीय अनंत गणपत देवळीकर यांच्या स्मरणार्थ सौजन्य कपिल जयराम भालेकर यांच्याकडनं आलाय. त्याच्यानंतर आणखी एक आहे स्वर्गीय जयराम आत्माराम भालेकर यांच्या स्मरणार्थ श्री कपिल जयराम भालेकर यांच्याकडून ते कूलर देखील आलेत. त्यांचा देखील आम्ही सहर्ष आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याच्यानंतर शिस्तप्रिय संघ श्रुती एंटरप्राइजेस ऑपरेटर श्रवण संजय पाटील च्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. ओहो झाली आहे मिस्टेक, त्याचं भुगतान मात्र भरावं लागेल. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कदाचित निलेश सांबरे नाही आहेत प्लेन 11 मध्ये. गावची गावदेवी माता आई बसली तळ्याच्या काठी, आई बसली तळ्याच्या काठी. गावागावातून भक्त येते आई तुझ्याच भेटीसाठी, गावागावातून भक्त येते आई तुझ्याच भेटी. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. थेंबे थेंबे तळे साचे. झाली आहे मिस्टेक. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ्ट करायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक. 2 धावा मात्र पूर्ण झालेत. या 2 धावेने धावफलक आपण पाहिला तर मग पोहोचला गेलाय 7 या आकड्यावरती. या ठिकाणी काहीतरी प्लॅनिंग करावी लागेल, नियोजन करावं लागेल या मॅच मध्ये आणि त्यानुसार खेळ मात्र करावा लागेल दोन्ही संघाला. षटकातील पुढील बॉल मिस टाइम स्ट्रोक होता परंतु प्ले डाऊन. फलंदाज
अशोक देखील झालेत बाद. धक्का क्रमांक दुसरा आई जीवतानी स्फोट वालीव संघाला. नटमुग्याची नाकामध्ये गे अंबा, छत्रपती शिवाजी महाराज की. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. आंबा तलावाचं पाणी गे अंबा, पाणी कशानं लाली लाले गे लाली लाले, पाणी कशानं लाली लाले गे लाली लाले. म्हटलं गेलं ना, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारं सर्व सोने नाही. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अगोदरची विकेट आपण पाहिली तर मग प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये बाद झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. चला घाई करायची आहे. यश उमेशजी मुकादम यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जहानुमान चषक पायगाव मध्ये त्यांच्यासोबत प्रवीणजी ठाकरे देखील आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता रितेश तांडेकर. रनअप मध्ये चुकलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया काय घडले काय बिघडले. आमचे दोन पंच एकत्र येतील, चर्चा करतील आणि त्याच्यानंतर मात्र हा डिसिजन योग्य तो पुरवला जाईल. वाईट आहे की मग नाही हे चेक केलं जाईल. आउटफील्ड अंपायर डिसिजन काय आहे? हा वाईड बॉल असणार आहे कारण डाव्या स्टेच्या बाहेरून बॉल गेला. यावेळेस मात्र दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. पिन बॉलच्या स्वरूपामध्ये वसंतला देखील परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. आउट.
नारंगी गावामध्ये हे बाग काय लाविला गुलाबाचा नारंगी गावामध्ये हे बाग काय लाविला गुलाबाचा गोविंद बंधू माझा कथा संभाली घड्यालाचा गोविंद बंधू माझा कथा संभाली घड्याला धन्यवाद इज थँक्यू सो मच. नो बॅटर प्रकाश मैदानाच्या आतमध्ये इन्स झालेत. थोडासा बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे साई जीवदानी स्पोर्ट वाळीवचा संघ. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. इथून चेंडू शिल्लक असतील 5 मध्ये जर एखादी चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप केली तर निश्चित एक चांगला धावफलक उभा करू शकतायत. कुठल्या तरी एका खेळाडूला जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. पाहूया कोणता जो असा एक खेळाडू असेल या दोन खेळाडूंमधून जबाबदारी घेईल चांगला खेळ करेल. रितेश पुढचा बॉल हो हो यावेळेस जबाबदारी स्वीकारली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सुंदर कनेक्शन चेंडू निघून गेलाय काऊ कॉर्नरच्या आवरून सीमारेषा पार षटकार 6. आला रे आला जगडेवाला आला रे आला जगडेवाला न बसून जगड्यामध्ये दादा बसून जगड्यामध्ये आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये यो बबलू दादा शर्यत. धन्यवाद. डीजे चांगले कार्य करताना यावेळेस दिसतोय प्रकाश आपल्या संघाला प्रकाश देत असताना यावेळेस अजून एक येईल. बॅक टू बॅक दुसरा देखील आलाय. ए बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला बाई तुझा नवरा धन्यवाद डीजे. काय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. कॅप्टन सिपारी संघाचा संघनायक आहे प्रकाश. धावफलक पुसले गेले 20च्या घरामध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. अ गुड डीड इज नेव्हर लॉस्ट. चांगले कार्य कधीच वाया जात नाहीयेत आणि सध्या तरी चांगले कार्य करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रकाश. परंतु यावेळेस मात्र डॉट चेंडू खेळला गेलाय. इथून अजूनही आपण पाहिलं तर मग दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी आहे. रितेशचा पुढील बॉल ओहो यावेळेस मी तर म्हणेन बॅटरचं फुटवर ओळखलंय आणि त्याला अनुसरून ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतेय. अगोदरचे 2 बॉल खराब टाकले आणि त्याच्यावरती काय जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळाले प्रकाशच्या बॅट मधनं. इथून अजून एक बॉल मात्र शिल्लक आहे. ओहो यावेळेस आपण पाहतोय हा व्हाईट बॉल आव्हानच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. शेवटचा बॉल आहे. इथे मात्र शांत राहून चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. ओहो यावेळेस आपण पाहिला तर हा आहे व्हाईट बॉल. 1 बाउन्स फॉर द ओव्हर. बाउन्सरचा इशारा देखील दिलाय. पुन्हा जर अशा प्रकारची लेंथ वापरली तर निश्चितच दंडात्मक कारवाई ही केली जाईल. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत.
ओहो, लॉफ्ट करायचं होतं समोरच्या दिशेने, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. धाव फलक फुसले गेले ते म्हणजेच 22च्या घरामध्ये. जिंकण्याकरता 11.50च्या सरासरीने 23 धावा मात्र पूर्ण कराव्या लागतील. त्या म्हणजेच यंग मराठा स्फूट चिंचोटी लोहारपाडा या संघाला. जाऊया आपण टॉसच्या दिशेने, त्या ठिकाणी सज्ज असतील दोन आमचे कर्णधार टॉस बॉक्सच्या दिशेने. आई गावदेवी स्फूट गोखिवरे अँड बिरसा मुंडा स्फूट सातिवली. जय षट पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडे वाहला. अरे जय षट पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडे वाहला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबर वाला. 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 जयेश पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडे वाहला. जयेश पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडे. हॅलो, धन्यवाद रिजे, थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मध्ये आम्हाला या ठिकाणी जोडले गेलेत. टॉस स्पिन करण्याकरता आमचे मित्र उमेश मुकादम यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. एका बाजूने केबीएम स्पोर्ट, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट गोखिवरे. काटा असा कॉल गोखिवरे टीम कडनं आणि येतोय काटा. उमेश मुकादम यांना विनंती करतोय शुभेच्छा द्या आणि मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग साहिल या ठिकाणी जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आता मात्र सुपर 3 मध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचण्यासाठी हा मॅच आपण पाहणार आहोत. इथून क्षेत्ररक्षण करणार आहात. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 ओव्हरची मॅच आहे. 30 पर्यंत. यावेळेस या अंतिम 3 मध्ये पोहोचण्यासाठी प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलाय का? नाही. म्हणजे जो दुसऱ्या दिवसामध्ये जो संघ खेळलाय तोच संघ आजच्या दिवसामध्ये देखील खेळायला पाहायला मिळेल. हो. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. आणि कसं वाटलंय आजच्या दिवसामध्ये खेळत असताना? खूप चांगलं वाटलं. टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 2 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? जास्तीत जास्त रन बनवतो. आज सुपर 5 मध्ये पोहोचलेच. काही संदेश आलाय गावातून? नाही अजून माहित. अजून नाही आलाय. यस, तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, टॉस बॉक्स न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग आई गावदेवी स्फूट गोखिवरे देवीचा पाडा या संघाच्या बाजून लागलाय. डिसाइड फील्ड फर्स्ट बॅटिंग करावी लागणार आहे बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवले या संघाला. जाऊया थेट आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ काजूपाडा आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयश्री डुकले. थँक्यू. हा, धन्यवाद विजय. सगळ्यांचं पुन्हा एकदा या अंतिमच्या टप्प्यामध्ये. चला, संध्याकाळचं सत्र म्हणजेच आहे ना की या स्पर्धेचं मात्र शेवटचा क्षण देखील जवळ येते असताना सुपर 3 मध्ये प्रवेश नक्कीच निश्चित करायचा आहे. अगदी 2 संघ प्रतिस्पर्धी संघ चांगले आहेत. लेफ्ट हँड राईट आणि अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. 2 बंधू आहेत, जाबर बंधू. अटॅकिंग क्रिकेट ही त्यांची ओळख आहे. तसं म्हणतात ना की मंजिल यूं ही नहीं मिलती राही को, एक जुनून सा दिल में जताना पड़ता है. ऊंचा चिड़िया से कैसे घोंसला बनाती है वो बोले मुझे दिन का उठाना पड़ता है. मॅचला होती आहे सुरुवात. संदीप सांबरे. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय या मैदानाचे ऑनर नितीनजी गवळी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षाच्या दिशेने यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचनंतर धनंजय गवळी फाडणा यांनी देखील मला खूप सहकार्य केलंय या मैदानाबद्दल. त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतोय. चला, मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर लक्ष गाठायचं आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र आपण पाहिली तर पहिलं षटक संदीपच्या माध्यमातून येत असताना पहिलाच चेंडू हा डॉट आलाय.
23 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत जर बघितलं तर प्रदीप या खेळाडूला स्ट्राईक यांच्या दिशेने आपण पाहिलंय. हिटिंग ॲबिलिटी चांगली आहे. अगदी आपण पाहिली तर प्रदीप जावर या खेळाडूची यंग मराठा चिंचोटी विरुद्ध जीवदानी वालीव अशी लढत पाहतोय. टॉप 5 मध्ये आल्यानंतर आता ही लढत महत्वपूर्ण टॉप 3 मध्ये जाण्यासाठी स्थान कोणाचं पक्क होत आहे. चांगला फटका खेळलाय परंतु प्रकाश आहे तिथे त्यांच्या हातातून झेल निसटलाय. झेल धरणीला दान केलाय. अगदी आपण पाहिलं पकडा कॅच जिंका मॅच असं वारंवार उल्लेख केला जातो ना क्रिकेटच्या पटलावर. कॅचेस विन द मॅचेस. एक कॅच किती महत्वपूर्ण ठरू शकतोय हे आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं देखील. कारण की आकाश ज्या खेळाडूचा कॅच सुटला त्यानंतर त्या खेळाडूने मात्र समोरच्या संघाला मात्र सगळं की पडो करून सोडलं आणि त्या संघाला स्पर्धेचा बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्या संघाने या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश मिळवला. हे असतं कॅचचं महत्व. परंतु तो कॅच सुटल्यानंतर आपण पाहतोय की स्ट्राईक एक चांगल्या बॅटरला मिळाला. लेफ्ट हँडेड बॅटर अटॅकिंग क्रिकेट सतीश जाबर फास्टेस्ट 50 त्याच्या नावी आपडलेला चेंडू यावेळेला उडवलाय. हवेत पाहतोय डिस्टन्स कव्हर केलं जाईल का आणि हो उत्तर मिळालंय. हा चेंडू हवेच्या लाटांवर स्वार झाला आणि थेट बाउंड्रीच्या पार झाला. मिळाला सतीशला षटकार 6 धावा. धन्यवाद डेविड. असं म्हणतायत ना कि मुश्किलों का मैदान देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती. लहरों से डर का पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुन्हा एकदा कोशिश कामयाब ठरते. लगातार दुसरा षटकार सतीश जावरच्या बॅट मधून. आक्रमक क्रिकेट हे स्वाभाविक खेळ आहे आणि तो दर्शवलाय. जबरदस्त फटकेबाजी. धन्यवाद. तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय पायगाव गावचे एक ज्येष्ठ उद्योगपती कुणालजी गवळी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपला देखील सहर्ष स्वागत आहे जहानमान स्पोर्ट पायगाव 2025 मध्ये. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला तर मग त्यांचे बंधू स्वर्गीयवासी संदेश मनोहर गवळी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून मालिका वेलचीची सायकल आहे ती स्पॉन्सर केली गेली आहे आणि त्यांचा या ठिकाणी मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे अगदी आगमन होत असताना पाहुण्यांचं मंचाच्या दिशेने वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या स्पर्धेचे स्पॉन्सर्स आहेत, प्रायोजक आहेत. नक्कीच साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये या मंचावर हार्दिक हार्दिक असं स्वागत. 2 लागोपाठ षटकार. आणखीन एक येईल का? हो, तिसरा आलाय. जसं आपण पाहिलं स्ट्राईक मिळाली आणि त्या स्ट्राईक नंतर आपण पाहू शकतोय अगदी आसमानी तुफान आणि सुलतानी खेळी सतीश जावरची पाहायला मिळाली. आणि निश्चितच या ठिकाणी आल्या आल्या आपण पाहिलं तर मग कुणालजी गवळी यांच्या माध्यमातून या षटकाराकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलेला आहे. धाव फलक पोहोचलं गेलं. 19च्या घरामध्ये 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी यंग मराठा चिंचोटी संघाला. अगदी आपण पाहू शकतोय असं वाटलं होतं की 23 धावा म्हणजे सुरुवातीचे 2 डॉट चेंडू आले होते ना विजय. असं वाटलं होतं ना की ही मॅच आहे कदाचित कठीण होऊ शकते, परंतु त्यानंतर एक सिंगल आले आणि मग त्यानंतर काय घडलं बघा. जे चित्र असतं ना असं बोलतं, कारण की जी कॅच पकडली असती ना स्ट्राईक रोटेट झाली नसती आणि त्या खेळाडूला स्ट्राईक मिळाली नसती आणि हे 3 षटकार आले नसते. परंतु क्रिकेटमध्ये आहे ना जर आणि तर या 2 गोष्टींना बाजूला सोडा. प्रत्यक्षात काय घडलं 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये वसंत सामरे बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळते. वसंतची पहिली पसंत विकेट. अगदी आपण पाहिलं तर 4 धाब्यांची गरज आहे. हो, चांगला चेंडू फेकला गेलाय. अगदी डॉट चेंडू बघा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट चेंडू आल्यानंतर कुठे ना कुठे हा विचार असणार आहे वसंत यांचा की एक डॉट आलाय, आणखीन 1-2 डॉट जवळ आपण बघूया. प्रदीप यांचा विचार केला तर 4 चेंडू खेळलाय, फक्त 1 धाव आले. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं सतीश 3 चेंडू खेळलाय आणि त्याने 18 धावा केल्यात.
पॉइंटला या वेळेला मात्र फिल्डरला निवडलाय. कॅच कलेक्ट केला जाईल, विकेट मिळेल पहिला. मोमेंटम मात्र पकडला गेलाय. अगदी मॅच अजून सुद्धा ऑन आहे, कारण की आता आपण पाहिलं ना, सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज यंग मराठा चिंचोटी संघाला आहे. अगदी पाहिलं आपण तर मॅच अगदी पुन्हा एकदा त्या दिशेने जाताना पाहायला मिळते. रन बॉल जसं म्हणतायत ना, दुनिया उसी की कदर करती है जो खुद को कामयाब बनाता है, उसकी नहीं जो मुसीबत को देखकर यहाँ से भाग जाता है. डेफिनेटली आपण पाहिलं ना, तर या स्थितीमध्ये आपण पाहिलं मॅच एका बाजूने एका भावाने मात्र 3 उत्तुंग षटकार ठोकून मात्र एकतर्फी केला, परंतु त्यानंतर दुसऱ्या भावाने स्ट्रगल करत अगदी 5 चेंडू मात्र खेळले आणि त्या 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आली. त्यामुळे मोमेंटम असं मिळालं विरोधकांना आता की या सिच्युएशन मध्ये एखादा जरी डॉट किंवा आणखीन एखादा जरी विकेट आला ना, तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमवर पुन्हा एकदा फ्रेशर बिल्ड अप होईल. 4 चेंडू 4 धावा. बघा बाब आणि बेटा, आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण जर विश्लेषण करायचं झाला, बेटा तर कमाल आहे, परंतु बाप देखील धमाल आहे, हे त्याने करून दाखवलं होतं. अगदी बॅकफुटला जाऊन न खेळण्याचा प्रयत्न. हो 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 हो, नक्कीच नक्कीच हा चेंडू पकडायला हवा होता. क्षेत्ररक्षण चांगलं व्हायला हवं होतं इथे, परंतु काय झालं की व्यवस्थित क्षेत्ररक्षण झालं नाहीये आणि आता मात्र 1 धाव मिळाली. आणि बघा सतीशला हवं होतं ते मिळालं. अजून सुद्धा मॅच ज्या स्थितीमध्ये आहे, 3 चेंडू आणि 3 धावा. अगदी एखादा चांगला चेंडू ड्रीम बॉल हा क्षेत्ररक्षण करणारा टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये पुढे आणेल, परंतु सतीश आपण पाहिलं तर विचार घेतला ना त्यांनी, तर कदाचित मग एका बॉल मध्येच गेम फिनिश करू शकतोय, परंतु काही होऊ शकतंय. एक जबरदस्त रोमहर्षक उत्साहवर्धक मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हनुमान चषक पायगाव 20-25 आपण पाहिलं. सुपर 5 मधला हा मुकाबला आपण पाहतोय. एका बाजूने वालीव संघ, दुसऱ्या बाजूने चिंचोटी संघ. ऑन साइडला खेचलेला फटका पाहायला मिळतोय. ओ चेंडूने दिशा बदलली आहे. अगदी अगदी आपण पाहिलं एंड मुवमेंटला काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय. पंच सहमती देणार नाहीये तिथे, पंच सहमती देणार नाहीयेत, कारण की जेव्हा ते प्रयत्न केले ना, तर तुम्हाला धाव घ्यायची असेल तर दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक सोडणं अनिवार्य आहे. तर इथे जर आपण बघितलं, एक खेळाडू जर स्ट्राईक वर राहील, दुसरा खेळाडू जर स्ट्राईक सोडण्याचा प्रयत्न करेल, तर तसं होणार नाहीये. हे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे आणि ती नियमावली आपण पाहिली तर नक्कीच तुम्हाला माहिती असायला हवी. भरपूर वर्ष झाले क्रिकेट खेळताय तुम्ही, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची जेव्हा बांधणी केली तेव्हापासून आपण पाहिलं ना, तर ह्या नियमावलीचं पालन केलं जात आहे. बघा धावा जर तुम्हाला 2 घ्यायचे असतील तर दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक सोडणं अनिवार्य आहे, परंतु एक मात्र स्ट्राईकवर उभा राहील आणि दुसरी सोडेल तर तसं चालणार नाही आहे, आणि तेच होताना पाहायला मिळालं. आता चेंडू शिल्लक 2, धावा देखील 2. मॅच बघा अगदी आपण पाहिलं त्या स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळते. वसंतने पूर्णपणे मॅच अजून देखील पकडून ठेवली आहे. आणि साईडला चेंडूला टर्न केलं जात आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. हो चेंडूला पकडण्यामध्ये असफल राहिलेत, परंतु मॅच अजून सुद्धा ऑन आहे. अतिशय रोमहर्षक मुकाबला पाहायला मिळतोय. शेवटच्या टप्प्यापर्यंत मुकाबला मात्र रंगला गेलाय, कारण की मॅच जिंकण्यासाठी ही धडपड दोन्ही संघांची बरोबरीमध्ये पाहायला मिळत आहे. रोमहर्षक आणि क्रिटिकल आता कंडिशन आहे. बघा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. आता हा संघ पाहिला आपण ना, जो सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये फ्रंटफूट वर आला होता यंग मराठा, तो आता या क्षणाला ना इतक्या स्थितीमध्ये म्हणजे या प्रेशर खाली इतका दाबला गेलाय ना, की बघा जे प्रदीपने सुरुवातीला चेंडू खेळले त्यामुळेच कुठेतरी असं दिसून आलं की मुवमेंट क्रिएट झाला. मुवमेंट क्रिएट झाल्यानंतर आपण पाहू शकतोय की साईनाथ आले,
त्यांना देखील तिथे सेट व्हायचं होतं, पण त्यांना एक चांगला फटका खेळायचा होता. अगदी आपण पाहू शकतोय की या स्थितीमध्ये आता जे झालं गेलं ते बाजूला सोडून द्या, समोर काय त्याच्याकडे लक्ष असू द्या, कारण की एक चेंडू आणि एका धावेची गरज जी आपल्याला पाहायला मिळते आहे. जबरदस्त मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामे वाला मुकाबला, थ्रिलर वाला मुकाबला, काटो से भरा वाला मुकाबला. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ सुपर 3 मध्ये जाईल पाहायला मिळेल. सतीश समोर आहेत, परंतु देखील त्यांच्यावर फ्रेशर असणार आहे. वसंत गोलंदाजावर देखील फ्रेशर असणार आहे. मात्र आपण पाहिलं ना, हा चेंडू भवितव्य ठरवेल. फिक्र क्यों करते हो, फिक्र से क्या होता है, रख भरोसा अपने आप पर और दिखा दे जमाने को क्या होता है. एका चेंडू मध्ये एका धावेची गरज खोल मध्ये आणि एक धाव मात्र मिळेल 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 सतीशला, संघाला, आणि विजय संपादन करतोय रोमहर्षक मुकाबल्यामध्ये यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी संघ. आणि अंतिम 3 मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. अंतिम 3 मध्ये आपण बघितलं जिथे लक फॅक्टर आपण पाहिलं होतं. ड्रॉच्या साइडने आधीच पोहोचलेला संघ पीरबाबा पापडी त्या कॅटेगरीमध्ये येताना देखील पाहायला मिळाला आहे. आणखीन एक संघ कोणता येईल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु मुकाबला जबरदस्त झाला, लाजवाब झाला आणि पैसा वसूल मुकाबला प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळाला.